मी 8वीची विद्यार्थिनी। आज माझा वक्तृत्वाचा विषय आहे सावित्रीबाई फुले जीवनगाथा। सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून 3 जानेवारी हा त्यांचा जन्मदिन, बालिका दिन, महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो। आज 3 जानेवारीला नमन करूया क्रांती ज्योतीला। आज 3 जानेवारीला नमन करूया क्रांती ज्योतीला। सावित्रीच्या या जन्मदिनाला मान दिला आपण, सावित्रीच्या या जन्मदिनाला मान दिला आपण। व्यक्त होणाऱ्या तिच्या या लेखीला, व्यक्त होणाऱ्या तिच्या या लेखीला। अहो खरोखरच आपण जाणल्या सावित्रीच्या वेदना आणि स्त्री सन्मानाचा वाटा। धन्य तू सावित्री, धन्य तुझा त्याग, धन्य तू सावित्री, धन्य तुझा त्याग। तुझ्या वेदनेची बघ इथं आज बहरली बाग, तुझ्या वेदनेची बघ इथं आज बहरली बाग। स्त्री शिक्षणाचा ध्यास आणि स्वप्न उरी बाळगणाऱ्या सावित्रीबाई फुले या स्त्री शिक्षणाच्या गंगोत्री म्हणून ओळखल्या जातात। यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव इथे 3 जानेवारी 1831 रोजी झाला। स्त्री स्वातंत्र्यता औषधालाही नसलेल्या त्या समाजात व त्या काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला। सावित्रीबाई या 9 वर्षाचा असताना त्यांचा विवाह महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी झाला। लहानपणापासूनच सावित्रीबाईंना जातीयतेचे चटके बसले होते। अस्पृत्याचे हाल पाहून त्यांचे कळीस पिरवटून निघत। अशा रूढी परंपरा व कर्मकांडा याविरुद्ध सावित्रीबाईंचे मन पेटून उठले। पेटून उठलेल्या या ज्योतीला प्रज्वलित करण्याचे कार्य सावित्रीबाईंनी केले व ती खऱ्या अर्थाने एक सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत झाली। कोण कुठली कडी फुलांची, कोण कुठली कडी फुलांची, जुनी विस नवी पाही, जुनी विस नवी पाही, पाहुण्यावी स्तिमित होई, पाहुण्यावी स्तिमित होई। शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रात काम करणे गरजेचे आहे। स्त्रियांचा आत्मविश्वास वाढविणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले। त्यानंतर महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासह मिळून त्यांनी मोठी कामगिरी बजावली। 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात त्यांनी मुलींची प्रथम शाळा सुरू केली। त्या शाळेत सावित्रीबाईंची शिक्षिका म्हणून नेमणूक करण्यात आली। त्यामुळे सावित्रीबाई या भारताच्या प्रथम शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात। अक्षर ही आसू गळायला लागली, अक्षर ही आसू गळायला लागली, आम्हा सावित्रीच्या लेकींना देशवासी ओळखायला लागली, आम्हा सावित्रीच्या लेकींना देशवासी ओळखायला लागली। इसवी सन 1848 ते 1852 पर्यंतच्या दरम्यान त्यांनी एकूण 18 शाळा काढल्या। शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले द्वार, शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले द्वार, तीच सावित्री या जगाची शिलेदार, तीच सावित्री या जगाची शिलेदार। इसवी सन 1854 साली त्यांचा काव्य फुले हा कविता संग्रह प्रकाशित झाला। त्यातील या ओळी पहा, विद्या हे धन आहे रे, विद्या हे धन आहे रे, श्रेष्ठ साऱ्या धनाहून, श्रेष्ठ साऱ्या धनाहून, तिच्या साठा ज्यापाशी, तो ज्ञानी मानती जन, तो ज्ञानी मानती जन। 28 जानेवारी 1863 साली त्यांच्या स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना करून एक प्रसूतिगृह सुरू केले। या प्रसूतिगृहाची संपूर्ण जबाबदारी सावित्रीबाईंनी घेतली। अनाथांच्या हृदयी माया, अनाथांच्या हृदयी माया, साधी सरळ होती राहणी, साधी सरळ होती राहणी, स्त्री मुक्तीचा ध्यास होती, स्वप्न होते एकच मनी, स्वप्न होते एकच मनी। विधवांचे केशवपण, बालविवाह या रूढींना विरोध केला। बालविधवा यांचे पुनर्विवाह व शिक्षण यांची संपूर्ण जबाबदारी सावित्रीबाईंनी घेतली। अनाथांना राहण्याचे आश्रय दिले व शिक्षण दिले। इसवी सन 1897 मध्ये पुण्यात प्लेग हा आजार पसरला। हा जीव घेणारा आजार अनेकांचे जीव घेत होते। इतरांना वाचवता वाचवता सावित्रीबाईंना प्लेग हा आजार झाला। 10 मार्च 1897 मध्ये प्लेग हा आजारामुळे सावित्रीबाईंचे निधन झाले। सावित्रीबाई या एक तूच आमचा सूर्य अन्न तू